जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिशु दिवस सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जास्तीत जास्त सराव टेस्ट देऊ. त्या सराव टेस्ट तुम्ही वेळच्या वेळेला सोडत चला. सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः तर पाहणार आहात, परंतु आपले शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्र सर्वजण त्या टेस्टचा निकाल पाहू शकतात. ती सुविधा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत पहा, जेणेकरून तुम्ही त्याचा प्रिंट काढून अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शिकवला जाईल. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअपच्या चॅनल तयार केलेले आहेत. विषयावाईज वेगवेगळे चॅनल आहेत, भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता. त्यासाठी व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम ग्रुपवरती मेसेज डिलीट होत नाही. टेलिग्राम हा चॅनल आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता जवाहर नवोदय सैनिकी स्कूलसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही चौकशी केली असता आम्हाला असं जाणवलं की 5,000पर्यंत रेकॉर्डेड बॅच, 25,000पर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच शिकवली जाते आणि त्यामधून आपल्याकडून अध्यापन करून घेतलं जातं. आम्ही आमच्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची वतीने नम्र विनंती. पहा, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे. पहा, आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारामधून कोणत्याही प्रकारचे पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यामधून आपण अभ्यास केलाच पाहिजे. तरी पण असं आम्हाला जाणवलं की त्या पुस्तकामध्ये भाषा विषयासाठी आपल्याला 50 ते 60 उदाहरणांचा अभ्यास करता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त सराव होण्यासाठी आपल्याकडे भरपूर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असणं गरजेचं आहे. तरी आम्ही तुमच्यासाठी 200 प्लस PDF स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. पहा, त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय, दिलेल्या सराव टेस्ट वेळच्या वेळेला सोडत चालायच्या, दिलेले व्हिडिओ पाहत चालायचे, व्हिडिओ पाहून त्याच्या खात्या सराव टेस्ट तुम्हाला सोडवायच्यात. चला विद्यार्थी मित्रांनो, मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 161 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारीत आधारित सराव चाचणी क्रमांक 161 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा, आपल्या भाषा विषयासाठी 4 उतारे, 4 उतारावरती 20 प्रश्न, त्या 20 प्रश्नाला 25 गुण असणार आहेत. ते मिळवण्यासाठी आपण अभ्यास करत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव टेस्ट सोडवत असाल अशी अपेक्षा. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 161 स्क्रीनवरती पाठवला आहे. उतारा काळजीपूर्वक वाचा. या उतार्यावरती 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. अगदी पहिल्या तासिकेतील उतार्याप्रमाणे पैकीची पैकी गुण घेण्याची सवय आपल्याला अंगी बाळगायची आहे. उतारा क्रमांक 161 तुमच्या स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा.
प्रशांत सानप, वैष्णवी सोनवणे, यशस्वी भवर, तुमचं वाचप झालंय, तुमचं खूप खूप अभिनंदन. अशोक आदित्य सानप, अभिनंदन तुझं. आदित्य, पहिली ताशी का नाही केलीस? उशिरा उठलास का? कृष्णा खडे, अभिनंदन. सृष्टी कर्नाळ, अभिनंदन. चला, खूप खूप छान. तुमचं योग्य उत्तर येत आहेत. युवराज थोरे, अभिनंदन. वेदांत किशोरे, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर सर्व प्रश्नाची उत्तर देता येतील. पहा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. भारतातील मुलींना शिकवण्याची प्रथा नव्हती, कारण पुरुष प्रधान संस्कृती आपल्या भारतामध्ये, त्यामुळे मुलींना शिक्षण देणं, स्त्रियांना शिक्षण देणं चुकीचं समजलं जायचं धर्माच्या नियमाप्रमाणे. परंतु आपल्या भारतातील काही थोर समाजसुधारकांनी या स्त्री शिक्षणासाठी खूप मोलाचं काम केलं. त्यापैकी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले ही एक जोडी पुण्यात राहणारी. पहा, यांनी खूप योगदान केलेलं आहे, त्याच्यामुळेच आज आपल्या मुली आपल्या शाळेत जाऊ शकतात, शिकू शकतात. या स्त्रीला खूप महत्व. त्यांच्याबद्दल या उत्तरामध्ये त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा जन्म कोणत्या गावात झाला, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणते काम केले आणि त्यांचा मृत्यू कधी झाला याबद्दल या उत्तरामध्ये उल्लेख तुमच्यासाठी उत्तरा घेऊन आलो आहे. उत्तरा क्रमांक 161. चला, अक्षदा सानप वाचून झाले, खूप अभिनंदन बेटा तुझं. उत्तरा क्रमांक 161. सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी असाधारण कामगिरी बजावली. महिला शिक्षणाच्या त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणाची कवाडे खुली झाली. त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील कन्यांना सावित्रीबाई कन्या असे संबोधले जाते. सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञ मुहूर्त 1995 पासून 3 जानेवारी म्हणजे त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा, आणि सावित्रीबाईच्या मुलींची शाळा काढली. महात्मा फुले यांच्या निधनानंतर, म्हणजे त्यांचं निधन 1890 मध्ये झालं. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कायद्यात कामाची धुरा वाहिली. पहा, 1996 व 97 सालच्या दरम्यान पुण्यात परिसरात, पुण्याच्या आजूबाजूला प्लेगची साथीने धुमाकूळ घातला. प्लेगच्या रोगाची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि त्यातून 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाईंचं त्यांचं निधन झालं, त्या मृत्यू पावल्या. पहा, यामध्ये सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित हा उतारा खूप छान तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. सार्थक खटके, अभिनंदन तुझं. चला, उतारा क्रमांक 161 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. वरील उत्तरात दरवाजा या अर्थाने आलेला शब्द कोणता? उत्तरात दरवाजा अर्थाने आलेला शब्द कोणता? पर्याय भिडेवाडा, पर्याय बी समाज, पर्याय सी कवाड, पर्याय डी प्लेग. पहा, आपल्या घराला दरवाजा असतो, त्यालाच समानार्थी शब्द उतार्यामध्ये आलेला आहे. उतार्यात आलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्याय ए भिडेवाडा, पर्याय बी समाज, पर्याय सी कवाड आणि पर्याय डी प्लेग. चला, योग्य उत्तर टाईप करा. ओळ क्रमांकही शोधून टाका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना झटपट त्या उत्तरापर्यंत जाता येईल. प्रशांत सानप सी उत्तर देतोय, कवाड. सार्थक खटके सी, कृष्णा खाडे सी, वैष्णवी सोनवणे सी उत्तर. आणि चौथी ओळीमध्ये पहा, चौथी ओळीमध्ये महाराष्ट्रातील मुलींना शिक्षणाची कवाडे खुली झाली. अभिनंदन वैष्णवी. चला, यशस्वी भवर शी उत्तर, वेदांत किशोरे शी उत्तर, सृष्टी कर्नाळ शी, आदित्य सानप सी, अक्षता सानप सी उत्तर, युवराज थोरवे सी, साक्षी खाडे सी, यशस्वी भवर 4th लाईन, यशस्वी, वेदांत किशोरे, साक्षी खाडे. ओळख क्रमांक सांगताय. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर, सर्वांचंच उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही.
प्रश्न पहिला, उतार्यात दरवाजा या अर्थाने आलेला शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय सी, कवाड. कवाड म्हणजेच दरवाजा, आपण त्याला इंग्रजीमध्ये डोअर म्हणतो. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अगदी योग्य उत्तर तुमचं. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न दुसरा, उतारा स्क्रीनवरती. सावित्रीचा जन्म बालदिन म्हणून का साजरा केला जातो? सावित्रीबाईंचा जन्म बालदिन म्हणून साजरा का केला जातो? याचं उत्तर पर्याय ए, जन्मदिवस म्हणून. पर्याय बी, मुलींसाठी शाळा सुरू केल्या म्हणून. पर्याय सी, प्लेगच्या रोगात त्यांनी सेवा केली म्हणून. आणि पर्याय डी, सावित्रीबाईच्या कार्याला कृतज्ञता म्हणून. पहा, सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालदिन म्हणून का साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर टाईप करा. पर्याय ए, जन्मदिवस आहे म्हणून, त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून त्यांचा बालदिन साजरा केला जातो. पर्याय बी, मुलींसाठी त्यांनी शाळा सुरू केली म्हणून त्यांचा बालदिन साजरा केला जातो. पर्याय डी, प्लेगच्या रोगात त्यांनी रोगांची सेवा केली म्हणून. आणि पर्याय डी, सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून. चला योग्य उत्तर टाईप करा. बऱ्याच जणांची उत्तर चुकताय. प्रशांत बी म्हणतोय, सार्थक खटके ए उत्तर म्हणतोय, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, वेदांत कुशरे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर. मुलींची शाळा सुरू केली म्हणून. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 161 मध्ये तुमचं आकलन झालं नाही. हा प्रश्न आकलनावरचा. सर्वांचंच उत्तर चुकलं आहे. सर्वांचंच उत्तर चुकलं आहे. कोणाचंही उत्तर बरोबर नाही. चला, यशस्वी भवर डी उत्तर. अभिनंदन यशस्वी. चला, ए उत्तर नाही, बी उत्तर नाही. याचं योग्य उत्तर आहे डी. चला, तुम्ही या उत्तरामध्ये सगळ्यांनीच माती खाल्ली. सर्वात जणांनी माती खाल्ली. अशी माती खाऊ नका. माती खाऊन आपल्याला मार्क मिळणार नाहीत. चला, आदित्य सानप डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर. आता तुम्ही चूक दुरुस्त केली. मी उत्तर न सांगता तुम्ही चूक दुरुस्त केली. तुमचं खूप अभिनंदन. अक्षता सानप डी उत्तर. पहा, म्हणजे तुम्हाला तुमची चूक कळाली यातच मला आनंद आहे. मी तुम्हाला सांगण्याआधी तुम्हाला तुमची चूक समजली. ज्यावेळेस तुम्ही उत्तर वाचलं, उतारा वाचला, त्यावेळेस तुम्हाला ते शब्द दिसले आणि तुम्ही शब्दशः अर्थ घेतला आणि उत्तर टाकलं. बी उत्तर चुकीचं उत्तर म्हणल्यानंतर तुम्ही बाकीच्या 3 पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, पळापळ केली आणि तुम्हाला योग्य उत्तर मिळालं. तुमचं खूप खूप अभिनंदन. युवराज तोरवे डी उत्तर, कृष्णा खडे डी उत्तर, वेदांत किशोरे डी 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 डी. इतक्या वेळा नको, फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाक. वेदांत, अक्षता, अनुष्का थोरवे डी उत्तर. चला, अभिनंदन. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान. प्रशांत, बटन दाबून ठेवतो काय त्या कीबोर्डचं? सारखं मोडून जाईल ते कीबोर्ड एक दिवस तुझं. चला, प्रश्न दुसरा, सावित्रीबाईचा जन्मदिवस बालदिन म्हणून का साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे डी, सावित्रीबाईच्या कार्याला कृतज्ञता म्हणून आपण तो बालदिन साजरा करतो. पहा, अभिनंदन. सृष्टी गंडाळ, साक्षी खाडे डी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांनी माती खाल्ली होती, बऱ्याच जणांचं चुकलं होतं. अशी चूक करू नका. पहा, आपल्याला येत असताना आपले मार्क जातील. विद्यार्थी मित्रांनो, चुकीला माफी नसती. आपण जर विजेची तार हातात धरली आणि बटन चालू केलं तर आपल्याला शॉक बसणारच. आपण गरीब आहेत, आपण हुशार आहेत, आपण सुंदर आहेत म्हणून आपल्याला विजेचा करंट बसणार नाही असं होणार नाही. तसंच आपण परीक्षेमध्ये एकदा चुकीच्या उत्तराला गोल केलं, वेदांत किशोरे प्रश्न क्रमांक टाकत चल, तर आपला मार्क जाणार. आपल्या मार्क जाण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. योग्य उत्तराला गोल केलं तर पैकी मार्क मिळवण्यापासून पण आपल्याला कोणी रोखू शकत नाही. मग आपल्याला काय करायचंय ते तुमच्या हातामध्ये, तुमच्या पेनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या युक्तीमध्ये. चला, दुसऱ्या प्रश्नासाठी उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी दुरुस्त केलं त्यांचंही अभिनंदन. चला, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तरामध्ये स्थापना कोणी केली हे जरी आलं नसेल तरी त्याची कामगिरी त्यांनी स्वीकारली.
असं उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे. पहा, हे लाईट आपण कर, लाईट आपण कर, लाईट बंद कर. मग तू वाजत आहे का मन बंद कर. चला प्रश्न तिसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय सावित्रीबाई फुले, पर्याय बी ज्योतिराव फुले, पर्याय सी पंडित रमाबाई आणि पर्याय डी महर्षी कर्वे. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसऱ्याचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय, अजूनही चुकतंय. पहा तुम्ही ही ओळ काळजीपूर्वक वाचा. महात्मा फुले यांचं निधन 1990 मध्ये झालं. सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कायद्याची धुरा वाहिली. सत्यशोधक समाजाच्या कायद्याने धुरा वाहिली म्हणजे कायद्याने त्यांनी त्या सत्यशोधक समाजाचं काम पुढे चालू ठेवलं. जर त्यांनी पुढे काम चालू ठेवलं असं याचा अर्थ असेल तर मग सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली असेल का? पहा, सत्यशोधक समाजाचं काम त्यांनी पुढे चालू ठेवलंय म्हणजे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर वाचण्यात चुकतंय म्हणून चुकीच्या उत्तराला तुम्ही उत्तर टाईप करताय. प्रश्न तिसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे. त्याचा कार्यभार कोणी सांभाळला असा प्रश्न नाही. प्रश्न नीट समजला तर तुम्ही नीट उत्तर द्याल. प्रशांतनी हे उत्तर दिलं, सार्थकनी हे दिलं, वेदांत किशोरनी पण हे उत्तर दिलं. तुमच्या तिघाचंही उत्तर चुकलेलं आहे. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, अक्षदा सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर. पहा, समाजाची सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली होती हे जरी मान्य असलं, सॉरी उत्तर सांगून टाकलं, सॉरी. त्यांची धुरा मात्र त्यांच्या पत्नीने, त्यांच्या बायकोनी पुढे चालवली होती. बा सृष्टी गंडाळ बी उत्तर. ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलं होतं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. चला, बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. अनुष्का तोरवे बी उत्तर. चला प्रश्न तिसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली याचं योग्य उत्तर ज्योतिराव फुले. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि त्यांचा मृत्यू 1890 मध्ये झाला होता. आणि त्याच्यानंतर 7 वर्ष म्हणजे पुढचे 1997 पर्यंत त्या समाजाच्या कामाची धुरा सावित्रीबाई फुलेंनी सांभाळली होती, पण स्थापना मात्र ज्योतिबा फुलेंनी केली होती. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला, ज्यांचं चुकलं होतं त्यांचंही अभिनंदन. त्यांनी प्रयत्न केला. जो प्रयत्न करतो तो चुकतो. जो आयुष्यात प्रयत्नच करत नाही तो कधी चुकतच नाही आणि तो कधी शिकतच नाही. जो चुकतो तो शिकतो आणि पुढे जातो. चला, तुमच्यासाठी चौथा प्रश्न. प्रश्न चौथा, 1996-97 साली कोणत्या साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला होता? पहा, उत्तरातील शेवटच्या काही ओळी वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल. शेवटच्या काही ओळी वाचा तुम्ही. उत्तर तुम्हीच सांगता मला. प्रश्न चौथा, 1896-97 म्हणजे 1896-1897 साली कोणत्या साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला होता? पर्याय ए सर्दीच्या, पर्याय बी गोवरच्या, पर्याय सी प्लेगच्या आणि पर्याय डी नारू. पहा, नारू हा पण एक रोग होता जुन्या काळामध्ये, आता तो संपुष्टात आलाय. परंतु बऱ्याचशा रोगावर आपण भारत सरकारने मात मिळवली आहे. पहा, म्हणजे आपण त्याच्यावर विजय मिळवलाय. अगदी कोरोना सारख्या भयंकर रोगावर सुद्धा जगात सर्वात आधी भारताने आपले लसीकरण तयार केलं होतं आणि त्या सगळ्या जगाला वाटलं होतं. म्हणजे आपला भारत अगदी शोधाची जननी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच 1896-97 साली एक रोग आला होता आणि त्या रोगामध्ये भारतातील, महाराष्ट्रातील भरपूर लोक मृत्युमुखी पडले होते कारण त्यावरती उपचार नव्हता. वैष्णवी सोनवणे शी उत्तर मध्ये प्लेग, यशस्वी भवर शी उत्तर, वैष्णवी मध्ये लास्ट सेकंड लाईन मध्ये खालून दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. प्रशांत शी उत्तर, युवराज सुर्वे शी उत्तर, कृष्णा खाडे शी उत्तर, अक्षदा सानप शी उत्तर, आदित्य सानप शी उत्तर, सृष्टी गंडाळ शी उत्तर, साक्षी खाडे शी उत्तर. खूप खूप अभिनंदन सर्वांचंच बरोबर. युवराज सुर्वे प काय टाईप केलंय? प टाईप करायचा वेळ आहे आपल्याकडं. चला, सृष्टी गंडाळ मध्ये खालून ओळ क्रमांक राहिली, खालून तिसऱ्या ओळीमध्ये अभिनंदन सृष्टी. चला, चौथ्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर सी उत्तर. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला, खूप खूप छान, तुमचं अगदी योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, तुमचं अभिनंदन. सी उत्तर अगदी योग्य उत्तर. चला, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा,
महाराष्ट्रातील मुलींना कोणत्या नावाने संबोधले जाते? महाराष्ट्रातील मुलींना कोणत्या नावाने संबोधलं जातं? प्रश्न 5वा त्याचं ए पर्याय ए महाराष्ट्र कन्या, पर्याय बी सावित्रीच्या लेखी, पर्याय सी भीमकन्या आणि पर्याय डी सिंधू कन्या. पहा इथं शब्द थोडा समानार्थी आलेला आहे. लेखी कन्या याचा समानार्थी शब्द वापरला गेलेला आहे. पहा महाराष्ट्रातील मुलींना कोणाच्या नावाने संबोधले जाते? पर्याय ए महाराष्ट्र कन्या, पर्याय बी सावित्रीच्या लेखी, पर्याय सी भीमकन्या आणि पर्याय डी सिंधू कन्या. चला योग्य उत्तर टाईप करा. या उत्तरावरील शेवटचा प्रश्न अगदी सर्वांचं बरोबर. प्रशांत असं काय टाईप केलंय? वेळेवर निगम करतो. वैष्णवी सोनवणे बी उत्तर देते सावित्रीच्या लेखी. आदित्य सानप बी उत्तर. यशस्वी बरोबर बी उत्तर. वैष्णवी म्हणते 5वी आणि 6व्या ओळीमध्ये. पहा आपण 5वी व 6वी ओळ वाचू. सावित्रीच्या लेखी असे संबोधले जाते. सावित्रीच्या कन्या असे संबोधले जाते. कन्याला समानार्थी शब्द लेखी. युवराज थोरवे बी उत्तर. साक्षी खाडे बी उत्तर. सृष्टी गंडा बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. सार्थक खटके हे उत्तर. अभिनंदन सार्थक. महाराष्ट्राच्या कन्या म्हणतोय सार्थक. बघा साक्षी खाडे 5th लाईन म्हणते अभिनंदन. युवराज थोरवे ओळ क्रमांक सांगतोय. सृष्टी गंडा 5व्या ओळीमध्ये. खूप छान. सार्थक झोपेत तर उत्तर टाईप नाही करत नसतो. झोप झाली का तुझी? आंघोळ केली का? पहा 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 161 येथे पूर्ण करत आहोत. चला अद्याप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसतील काही मित्र नातेवाईक तुम्ही जॉईन आहात म्हणून तुम्हाला लिंक येतात. जे जॉईन नसतील त्यांना आपला मेसेज फॉरवर्ड करा. व्हॉट्सअपवरचा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून त्यामध्ये लिंक जॉईन करून ते रीड मोर वरती दाबल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक ओपन होतील. खाली त्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक, टेलिग्राम चॅनलच्या लिंक, युट्यूब चॅनलच्या लिंक, टेलिग्राम ग्रुपच्या लिंक, फेसबुक लिंकच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या सर्व लिंक तुम्ही जॉईन करा, फॉलो करा. तुम्हाला यावरती सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे. पहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल आणि लाईव्ह तासिका करता येतील. बरेच जण आमचे व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक आणि शेअर करत नाहीत आणि सबस्क्राईब करत नाहीत. त्यांना कदाचित एक व्हिडिओमध्ये त्यांना समाधान असेल. त्यांना सर्व अभ्यासक्रम शिकायचा नसेल. ज्यांना सर्व अभ्यासक्रम शिकायचा आहे त्यांनी युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या 4थी आणि 5वीच्या शाळेच्या ग्रुपवरती शेअर करा. आपल्या शिक्षकांना युट्यूब चॅनल बद्दल माहिती द्या. विद्यार्थी मित्रांनो चला ज्यामुळे आपले इतर विद्यार्थीही या तासिकेचा लाभ घेतील. थँक्यू सो मच. यामध्ये आपण उतारा क्रमांक 161 पूर्ण करत आहोत. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी 5 पैकी 4, 5 पैकी 5, 5 पैकी 3 मार्क घेतले आहेत. तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. चला भेटू पुढच्या उत्तरामध्ये.